नमस्कार, मी प्रदीप नणनकर. इथेनॉल निर्मिती, हे इथेनॉल निर्मिती आपल्याकडे कधी सुरू झाली, पेट्रोलियम पदार्थ त्यातनं कसे निर्माण व्हायला लागले, ह्याचा नेमका प्रवास काय, याबद्दलची माहिती मी सांगणार आहे. मुळात झालं आहे कसं की इथेनॉल हा विषय आपल्याला आत्ता माहिती झाला आहे, पण आपल्या देशामध्ये 1948 साली वालचंद इंडस्ट्रीमध्ये ऊसापासून दोन उपपदार्थ हे निर्माण होऊ शकतात. एक, भुशापासून विजेची निर्मिती होऊ शकते आणि अल्कोहोलपासून ते शुद्धीकरण करून इंधन निर्मिती करता येईल, असं संशोधन झालं होतं. 1948ला हे संशोधन झालं. 1950-55च्या दरम्यान भुशापासूनची वीज निर्मिती झाली, पण अल्कोहोलचं शुद्धीकरण करून इंधन निर्मितीसाठी मात्र फार काही झालं नाही. 1974 साली कराडचीतलं जे कृष्णा सहकारी साखर कारखाना, त्यांच्या प्रयोगशाळेमध्ये प्रयोग झाले आणि ते यशस्वी झाले. म्हणजे अल्कोहोलपासून इथेनॉल तयार करता येऊ शकतं, त्याचा इंधनात वापर करता येऊ शकतो आणि काही वाहनावरती प्रत्यक्ष चाचण्याही घेण्यात आल्या. मात्र हा प्रयोग केवळ प्रयोगशाळेपुरता मर्यादित राहिला. त्यानंतर 1992 साली मनमोहन सिंग हे आपल्या देशाचे अर्थमंत्री होते आणि तेव्हा 15 दिवस पुरेल एवढाच ऑइलचा साठा शिल्लक होता आणि 1 महिना पुरेल इतकंच परकीय चलन शिल्लक होतं. त्यावेळेला उदारीकरणाचं एकूण वारं वाहत होतं आणि तेव्हा निर्णय घेण्यात आला की ऊसाच्या मळीपासून इथेनॉलची निर्मिती करायची. 5% त्याचा वापर पेट्रोलमध्ये करायचा, असा धोरणात्मक निर्णय झाला. मात्र काय, फक्त निर्णय झाला, कारवाई काही झाली नाही. त्यानंतर आलं अटलजींचं सरकार आणि राम नाईक पेट्रोलियम मंत्री होते. राम नाईक पेट्रोलियम मंत्री असताना त्यांनी या संबंधीचा कायदा केला. कंपल्सरी वाहनामध्ये 5% इथेनॉल वापरलंच पाहिजे पेट्रोलमध्ये 1 लिटरच्या. आणि त्याच्यानंतर कायदा केला, धोरण ठरवलं आणि व्यवस्था उभा करण्यास सुरुवात केली. तेव्हा लिकर लॉबी अतिशय स्ट्रॉंग होती, पण ती मोडीत काढून, त्यांचा विरोध मोडीत काढून राम नाईकांनी निर्णय केला आणि त्यावेळेला इन्फ्रास्ट्रक्चर उभं केलं गेलं. आहे त्या वाहनाच्या इंजिनामध्ये कुठलाही बदल न करता 10% इथेनॉल वापरता येऊ शकतं, असं संशोधन झालं आणि काही प्रमाणामध्ये जवळपास 2.5% वापर करता येईल असं इन्फ्रास्ट्रक्चर देखील उभं राहिलं. त्यानंतर आलं मनमोहन सिंगचं सरकार. मनमोहन सिंग पंतप्रधान, मणिशंकर अय्यर हे तेव्हा पेट्रोलियम मंत्री होते आणि आपल्या देशाचे जाणते राजे शरद पवार 10 वर्ष कृषी मंत्री होते. पण इथेनॉलचा वापर या 10 वर्षात 0%, काहीही प्रगती झाली नाही. राम नाईकाच्या काळामध्ये जेवढं झालं होतं ना, तेवढंच 10 वर्षात कसलीच प्रगती नाही. उलट लिकर लॉबी जी होती त्यांना असं वाटायचं की इथेनॉलचा जर वापर वाढला तर मग सगळं जे अल्कोहोल आहे तिकडं वापरलं जाईल, मग दारूचे जे रेट आहेत ना ते रेट वाढतील, मग आपल्याकडे कोणी गिऱ्हाईक येणार नाही. आणि म्हणून त्याच्या लॉबीच्या प्रेशर खाली या सरकारनं काहीही केलं नाही. आत्ता कौतुक करून घेतात जाणते राजे. म्हणजे परवाच राजू शेट्टींनी प्रश्न विचारला की केलं काय या जाणत्या राजांनी. म्हणजे जे आत्ता गडकरींचं कौतुक ते करतायत, तुमच्या काळात 10 वर्ष तुम्ही काय केलं. साखर उद्योगाच्या विषयामध्ये अधिकचे पैसे शेतकऱ्याला मिळावेत यासाठी तुम्ही काय केलं, असा प्रश्न तेव्हा त्यांनी उपस्थित केला. साखर कारखान्यांना 6% व्याज दराने नाबार्डकडून पैसे देता येऊ शकतात असं असताना, स्वतः ते कृषी मंत्री असताना नाबार्डला सांगितलं तर मिळाले असते. परंतु स्वतःच्या जिल्हा बँका चालल्या पाहिजेत, राज्य सहकारी बँक चालली पाहिजे. 12% दराने, 12-18% दराने त्यांना कर्ज दिलं गेलं, कारण ते कर्ज पुन्हा फेडायला सोपं. साखर कारखाने आपलेच, बँका आपल्याच. त्यांच्या बँकांची भरती करण्यासाठी पवारांनी हे धोरण केलं, असा थेट आरोप राजू शेट्टी यांनी केला आहे. मुद्दा हा आहे की ह्या 10 वर्षामध्ये काही झालं नाही. 2014 साली मोदींचं सरकार आलं आणि मोदींचं सरकार आल्यानंतर केंद्रीय मंत्री नितीन गडकरी आणि तत्कालीन ग्रामविकास मंत्री गोपीनाथ मुंडे यांचा दिल्लीत जाऊन सत्कार करण्यासाठी म्हणून आपल्या भागातले नॅचरल शुगरचे प्रमुख बीबी ठोंबरे हे गेले.
त्यांनी सत्कार केला आणि तेव्हा ह्या दोघांनाही त्यांना सांगितलं, ठोंबरे, इथेनॉलचा वापर करण्याचा वाढवायचा आपल्याला, त्याची एक नोट तुम्ही द्या. पहिल्याच कॅबिनेट मिटिंगमध्ये निर्णय घेण्यात येईल. दुर्दैवाने 3 जूनला गोपीनाथरावांचं निधन झालं. त्यानंतर एकाच आठवड्यात कॅबिनेटची मिटिंग झाली आणि त्या मिटिंगमध्ये इथेनॉलचा दर 31 रुपयावरनं 38 रुपये करण्यात आला आणि 10% वापर पेट्रोलमध्ये इथेनॉल करायचा निर्णय हा पहिल्याच कॅबिनेट बैठकीत घेण्यात आला. आणि त्याचं एकूण इन्फ्रास्ट्रक्चर नोव्हेंबर 2022 पर्यंत 10% वापर पेट्रोलचा होण्यासाठी जे इन्फ्रास्ट्रक्चर व्हायला पाहिजे ते उद्दिष्ट ठरवण्यात आलं होतं. झालं काय माहिती का? 5 महिने अगोदर हे उद्दिष्ट पूर्ण झालं आहे. इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या देशामध्ये पूर्णपणे उभं राहिलं आहे. 450 कोटी लिटर हे इथेनॉल तयार होतं ह्या 10% वापरासाठी. याच्यातून 41,000 कोटी रुपयाचं परकीय चलन वाचलं आहे. 27 लाख टन कार्बन इमिशन कमी झालं आहे. किती गोष्टी घडल्या आहेत. आता या सरकारने पुन्हा आता 10%चा वापर 20% पर्यंत वाढवण्याचा निर्णय घेतला आहे आणि 20% वाढवायचं कधी, त्याचं टार्गेट होतं 2030, ते आता 2025, 3च वर्षात 20% वापराचं उद्दिष्ट ठरवलं आहे. यासाठी आता जो 450 कोटी लिटर हे वर्षाचं उत्पादन होतं ना, वाहनांची संख्या वाढेल म्हणून 1000 कोटी लिटरचं टार्गेट ठरवण्यात आलं आहे. आणि आता आहे त्या सगळ्या व्यवस्थेमधून, म्हणजे ऊसाच्या रसापासून थेट इथेनॉल, मळीपासून इथेनॉल, किंवा समजा साखर खराब झाली असेल तर त्याच्यापासून इथेनॉल, हे झालं 1G. आता 2Gमध्ये काय आहे, सडलेले धान्य आहेत, म्हणजे समजा धान आहे, अधिक उत्पादन झालं, गहू आहे, तांदूळ आहे, मका आहे, हे सगळं जर अतिरिक्त होत असेल आणि ते वाया जात असेल तर त्याच्यापासून इथेनॉल तयार करायचं, याला म्हणतात 2G तंत्रज्ञान. याचा पण वापर झाला. हे वापर करण्यासाठी एक नवीन इंडस्ट्री जर येणार असेल तर त्याच्या भांडवली गुंतवणुकीत 6% व्याजदर केंद्र सरकारने भरायचा निर्णय देखील आपल्या सरकारने घेतला आहे केंद्रातल्या, आणि 18,000 कोटी रुपयाची तरतूद यासाठी केलेली आहे. म्हणजे अतिशय प्रगतिशील सगळी पावलं उचलण्यात आलेली आहेत. इथेनॉलचा वापर हे होत असताना बायो CNGसाठी एक नवी टेक्नॉलॉजी, तिसरा टप्पा आपल्या देशामध्ये, म्हणजे आत्ता जे CNG वापर होतं ना, ते जे आहे ते फॉसिल फ्युअल आहे, त्याच्यामध्ये प्रदूषण होतं. पण बायो CNGमध्ये याच्यामध्ये मुळातच प्रदूषण अतिशय कमी होतं. ते जे कारखान्यामध्ये तयार होईल असं आपल्याकडे देशात 2 वर्षापूर्वी हरियाणामध्ये पहिल्यांदा झालं, दुसरं बायो CNG युनिट कर्नाटक प्रांतात, आणि तिसरं महाराष्ट्रातलं पहिला कारखाना आहे BB ठोंबरे यांचा नॅचरल शुगर कारखाना. गेल्या आठवड्यामध्येच बायो CNGचे सगळे चाचण्या झाल्या आणि सगळे प्रॉडक्ट बाहेर आलेलं आहे. आता झालं काय, 4 आणि 5 जूनला VSIची एक मीटिंग झाली. राज्यातले सगळे साखर कारखान्याचे प्रमुख मंडळी त्याला होते आणि शरद पवारांच्या सोबत नितीन गडकरी होते. नितीन गडकरींनी केंद्राचं सर्व धोरण ह्या सगळ्या विषयाची मांडणी केली. BB ठोंबरेंनी ज्या पद्धतीनं सगळं पावले उचलले त्याचं कौतुक केलं. 4 वेळा गडकरी साहेबांनी नाव घेतलं. आणि आत्ता आपल्या राज्यातलं एक शिष्टमंडळ ऑस्ट्रेलियाला पाठवलं जातं आहे. तिकडे एकूण सगळ्या ज्या तंत्रज्ञानामध्ये जे प्रगती होती आहे, ग्रीन हायड्रोजन असेल, बायो CNG असेल, यांचं जे तंत्रज्ञान त्या गतीनं तिकडं होतं आहे, त्याचे सगळे प्रयोग ते पाहणी करण्यासाठी हे शिष्टमंडळ जाणार आहे. ह्यातनं होणार आहे काय माहिती आहे का, की आपल्याकडे 10 लाख कोटी रुपये कशावरती, एकूण ऑइल आयात करण्यावरती खर्च केले जातात. म्हणजे ह्या खर्चामध्ये 50% बचत होईल. पुढची बचत जी होणार आहे ह्या सगळ्या प्रकारामध्ये आपल्याकडचा शेतकऱ्याचं जे उत्पन्न आहे या निर्णयामुळे 50% वाढेल. आणि त्यातला तिसरा महत्त्वाचा मुद्दा असा आहे की हे सगळं करत असताना ह्या टेक्नॉलॉजीचा वापर जे होतो आहे त्या वापरांमध्ये देखील अतिशय चांगल्या तंत्रज्ञान आपल्याकडे ते येतं आहे. हे सगळं इथेनॉलपासून ते आता ग्रीन हायड्रोजनपर्यंत, ग्रीन हायड्रोजनची जी कन्सेप्ट आलेली आहे त्याचाही वापर आपल्याकडे ह्या केला जातो आहे. अतिशय वेगाने हे सरकार प्रगतिशील दिशेनं पावलं टाकत आहे आणि त्याचा एकूण शेतकऱ्याला देखील त्याच्या उत्पन्नात 50% हा लाभ होणार आहे.
धन्यवाद. आपल्याला हा जर व्हिडिओ आवडला असेल तर तो लाईक करा, फॉरवर्ड करा व सबस्क्राईब करा.